तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मागचं डेस्कटॉप पेज दिसून तुम्हाला कळालंच असेल की आपण काय घेऊन आलेलो आहेत. आज आन्सर की घेऊन आलेलो आहेत. आन्सर की कशाची? की जिल्हा परिषदची जे इस्रो सहल विद्यार्थी निवड चाचणी होती 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी, त्याची आन्सर की तुम्हाला घेऊन आलेलो आहोत. आन्सर की व्यवस्थितरित्या बघायची आहे आणि व्यवस्थितरित्या तुमचा स्कोर चेक करा आणि लवकरात लवकर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. सर्वात अगोदर तुमच्यासाठी आन्सर की घेऊन आलेलो आहे. संध्याकाळी आपण याचे 7 वाजता याच्या प्रश्नांचे विश्लेषण आपण घेणार आहोत गणिताचे. तर याचा पहिला प्रश्न असणार आहे तुमचा. पहिला प्रश्न काय होता तुमचा की बघा, पहिल्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचं सर्वांनी. पहिला प्रश्न होता, पृथ्वीवरच्या चंद्राचा नेहमी एकच भाग का दिसतो? कारण त्याचं उत्तर आहे बी. सेकंड नंबर, सेकंडचं उत्तर आहे ए. थर्ड नंबर, थर्डचं उत्तर आहे बी. फोर्थ नंबर, फोर्थ नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे बी. सायकल किंवा शिकवणी यंत्र हे कोणत्या प्रकारचे यंत्राचे उदाहरण आहे? कॉम्प्लेक्स मशीन. बरोबर. 5 नंबरचं उत्तर असणार आहे तुमचं सी. 6 नंबरचं उत्तर असणार आहे सी. बरोबर. 70च्या 70 प्रश्नांचे उत्तर तुम्हाला इथे भेटणार आहेत. व्यवस्थितरित्या लक्ष द्या फक्त. बघा त्याच्यानंतर 7 नंबर. तर 7 नंबर प्रश्नाचं उत्तर तुमचं असणार आहे काय? 7 नंबरचं उत्तर आहे, एक मिनिट लक्ष द्यायचं, 13:15. ए. 7 नंबरचा आहे ए. 8 नंबर, 8 नंबरचा आहे डी. 9 नंबर, 9 नंबरचा आहे बी. 10 नंबर, 10 नंबरचा आहे बी. 11, 11 नंबरचा आहे ए. 12, 12 नंबरचा आहे बी. 13, 13 नंबरचा आहे सी. 14, 14 नंबरचा आहे ए. परत त्यानंतर 15 आणि 16 बाकी आहेत. तर 15 आणि 16 नंबरचं बाकी आहेत आपलं. 15 आणि 16 नंबर घ्या. तर लक्षात द्यायचंय, 15 नंबरचा आहे बी. 16 नंबरचा आहे सी. पटापट उत्तर चेक करायचे आहेत आणि लवकरात लवकर मला तुमचा स्कोर हा याच्यावर सांगायचा आहे. स्कोर लवकरात लवकर मला कळवायचा आहे. तुमचा स्कोर काय येतोय बघा. त्याच्यानंतर 17 नंबर, 17 नंबरचं काय? 17 नंबरचं ए. 18 नंबरचं बी, नाही सॉरी, 18 नंबरचं डी. 19 नंबरचं बी. 20 नंबरचं सी. 21 नंबर, 21 नंबरचं बी. 22 नंबर, 22 नंबरचं सी. 23 नंबरचं बी. 24 नंबरचं सी. 25 नंबरचं सी. 26 नंबरचं ए. सोडवताय ना? आता उत्सुकता वाढली आहे. किती किती क्वेश्चन्स कोणाकोणाचे बरोबर आलेले आहेत. लवकरात लवकर मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा सर्वांनी. हा चला, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे तुमचा 27वा. 27वाचा आन्सर आहे बी. 28चं बी. 29चं ए. 30चं सी. 31चं सी. 32चं सी. 33चं ए. 34चं बी. 35चं बी. 36चं डी. 37चं सी. 70च्या 70 प्रश्नांचे उत्तर तुम्हाला इथे भेटणार आहेत. काळजीही करू नका. बघा त्याच्यानंतर 38चं तुमचं उत्तर काय असणार आहे? ए. 39चं उत्तर असणार आहे बी. 40चं उत्तर असणार आहे डी. 41चं सी. 42चं बी. 43चं बी. 44 बी. 45 बी. 46 सी. तुमचा स्कोर काय येतोय हा मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुम्हालाही कळेल तुमच्या पुढे किती जण आहेत आणि सर्वांना तुमच्या सर्व मित्रपरिवारांना शेअर करा. 47 बघा, 47चं उत्तर असणार आहे सी. 48चा तुम्हाला हा क्वेश्चन थोडासा याच्यात पर्यायात उत्तर नाहीयेत. 48 मध्ये सांगता येणार नाही. 49चा आहे डी. 50चा आहे सी. 51 सी. 52 बी. 53 बी. 54 बी. 56 डी
आणि 57 ए. बरोबर. हा तुमचा प्रश्नपत्रिका माझ्याकडे हातात आलेली आहे. मी सर्वांना सोडून उत्तर टिक मार्क करून घेतलेले आहेत. बघा त्याच्यानंतर 57 चं उत्तर असणार आहे सी. 58 ए, 59 बी, 60 बी, 61 बी, 61 सॉरी बी नाही ए, 61 च ए, 62 बी, 63 सी, 64 64 बी, 65 सी, 66 बी आणि अजून 67चं पण 67चं पण उत्तर सांगता येणार नाही. या दोन क्वेश्चनचे उत्तर थोडेफार मागे पुढे आहेत. आता शेवटचा आहे आपल्याला, शेवटचा बघायचा आहे. बघा काय आहेत 68 68 68चं काय आहे ए. ए असेल ए का हो. 68चं ए 1, 69 सी, 70चं डी, 71चं सी, 72चं डी 7 सेंटीमीटर, 73चं बी, 74चं ए आणि 75चं बी. बघा सर्व प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला सांगितले. लवकरात लवकर स्कोर किती येतोय मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि अशाच अपडेटेड व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि बाकीच्या ज्या स्कॉलरशिप नवोदयच्या एक्झाम्स आहेत त्यांचे लेक्चर्स असतात संध्याकाळी 7:30 वाजता. तर सर्वांनी 7:30 वाजता अटेंड करायचे आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या ग्रुपवर जाऊन सर्वांनी अटेंड करा. थँक्यू.